भात पोळी की भाकरी, डायबिटीसच्या पेशंटसाठी काय चांगले? डायबिटीसमध्ये भात बंद करायचा का? पोळी खायची की भाकरी खायची की तिन्ही चालतात? आज 1 मिनिटात त्याचं खरं उत्तर जाणून घ्या. आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे मल्टीग्रेन भाकरीचे इन्ग्रेडियंट्स की जे डायबिटीससाठी चालतात. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले. डायबिटीसमध्ये सर्वात मोठा गैरसमज आहे की भात खाल्ला म्हणजे साखर वाढते आणि भाकरी खाल्ली म्हणजे वाढत नाही. पण सत्य इतकं सोपं नाही. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. डायबिटीसमध्ये फक्त कोणता पदार्थ खायचा हे महत्त्वाचं नसून किती खाताय, कशासोबत खाताय आणि कधी खाताय हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. भात, पांढरा पॉलिश केलेला भात लवकर पचतो आणि काही लोकांमध्ये रक्तातील साखर वेगाने वाढू शकतो. पण म्हणून तो पूर्णपणे बंद करायची गरज नाही. प्रमाणात खा आणि भरपूर भाजी, डाळ किंवा कडधान्यांसोबत खा. पोळी, गव्हाची पोळी चालते, पण फक्त गव्हावर अवलंबून न राहता त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा किंवा सोयाबीन पीठ मिसळल्यास फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. भाकरी, ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी अनेकांसाठी चांगला पर्याय असू शकते, कारण त्यामध्ये फायबर जास्त असतात. पण भाकरी अमर्यादित खाल्ली तरीही साखर वाढू शकते. सर्वात महत्त्वाचा नियम, ताटात 50% भाज्या, 25% प्रोटीन म्हणजे डाळी, कडधान्य, पनीर इत्यादी आणि उरलेला 25% भाग भात, पोळी किंवा भाकरी असा समतोल ठेवा. डायबिटीससाठी बनवायच्या मल्टीग्रेन रोटीत पुढील घटक असतात. 1 किलोसाठी नाचणी 500 ग्रॅम, ज्वारी 250 ग्रॅम, बाजरी 100 ग्रॅम, सोयाबीन 50 ग्रॅम, हिरवे मूग 50 ग्रॅम आणि भाजलेले धने 50 ग्रॅम एकत्र करून दळावे व त्याची भाकरी करून खावी. याने डायबिटीस कंट्रोल राहण्यास खूप फायदा होतो.